कार्यकर्ता असावा पैलवान श्यामसारखा. कार्यकर्त्यांवर जीव लावणारे नेते असावेत काका बाबासारखे. तासगाव तालुक्यातील निमणी येथील पैलवान श्याम उर्फ अथर्व राजमाने. श्याम हा तिसऱ्या पिढीतील काकांचा कार्यकर्ता. त्याची आणि काकांची पहिली भेट 2007 साली झाली. काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालात आजोबासोबत श्यामही न्हाऊन निघाला. त्यावेळेपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानाने मिरवतो. काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली. संजय काकांच्या हाकेसाठी घरातल्या एकुलत्या एक बैलासह श्यामने स्वतःला बैलगाड्याला ओताला झुपले आणि भर उन्हात ऑक्टोबर हीटची पर्वा न करता 5 किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभाग झाला. त्याचा हा अनवाणी ओत सोबत चाललेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या काळजाला भिडला. आजच्या या कलियुगात स्वार्थी दुनियेत पद, पैसा, सत्ता या मागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलेली आहे की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो. या कार्यकर्त्याने निस्वार्थ प्रेम बघून काका कुटुंबीय भारावलेले नसले तरच नवल. काकांच्या आणि बाबांच्या मनात श्यामबद्दल अस्वस्थता निर्माण झाली. प्रभाकर बाबांनी क्षणाचाही विलंब न करता बारसेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले. नेताच आपल्या कार्यकर्त्यांच्यावर हे प्रेम पाहून काय सांगावे. धन्य तो नेता आणि धन्य तो कार्यकर्ता. महाराष्ट्राला या दोघांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. माझं नाव पोपट आकाराम पाटील, राहणार निमणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. श्यामला जो काल काकांनी आणि बाबांनी शेतकऱ्याची व्यथा जाणून जो बैल दिला त्याबद्दल आमच्या निमणी ग्रामस्थांच्या आणि नेहरूच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आम्ही काकांचं शेतीवर किंवा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर जे प्रेम आहे ते आमच्या पूर्ण त्या दोन्ही गावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हे सगळं जाणून शेतकऱ्याच्या व्यथा जाणून जे त्या श्यामला मदत केली. परिस्थिती नसताना तो थोडासा कष्टाच्या जोरावर अगदी साधा माणूस अशा वागणुकीत असताना सुद्धा त्याला भरीव मदत आणि सगळा संच देऊन त्याला जे प्रेम दाखवलं शेतीवर किंवा शेती संबंधीची जे त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्याबद्दल कळवळ असतं. हा शेतकरी पाक बुरगळून पडलेला आहे. त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी कुवत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरूनगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे. या कलियुगात आत्ताच्या परिस्थितीला कोण कोणाला शेजारी सुद्धा एकमेकाला मदत करण्याची कुवत किंवा पैसे देण्याची कुवत 50 रुपये सुद्धा देण्याची कुणाही नसताना सुद्धा त्यांनी 1 लाख रुपयाच्या आसपास श्यामला बैल घेऊन दिला आणि चांगल्या पद्धतीचा बैल घेऊन दिलाय. त्याबद्दल काकांचे आणि प्रभाकर बाबांचे आम्ही स्वागत करतोय. नमस्कार. आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामधील निमणी ग्रामपंचायत मधील सरपंच रेखा रवींद्र पाटील मी बोलते. आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा, तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा, दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला. त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घालता कशाची पर्वा न करता 7 किलोमीटर तो तासगावला गेला. 3 तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत 7 किलोमीटर तो आपल्या घरी आला. पण तो 7 किलोमीटर का गेला याचं कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो 7 किलोमीटर गेला. जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गायीवर वगैरे त्यानं चाबूक उगारलेलं नाही. आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवाचा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लत्ता फराळाचं आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा.
स्वतः येऊन ते सत्कार केले. आणि त्यामुळं मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं, प्रभाकर बाबांचं आणि सर्व आमच्या शेतकऱ्यांचं ग्रामपंचायती तर्फे आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते.